पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज. लक्षात घ्या, तुम्ही हे येणारं उत्तर कोणत्या पाढ्यात पाहिजे? 21च्या आहे का? 21च्या पाढ्यात कोणतं आहे? झालं तुमचं, तेच उत्तर आहे. नसेल तर सांगतो कसं. पहिली संख्या किती? 1. शेवटची किती? 20. 21 जोड्या किती पडणार आहेत? 10. 21 गुणिले 10 210. हे शिकवेल ऑलरेडी. किंवा याच्यापेक्षा आणखी एक काढू शकता तुम्ही. आता लक्षात घ्या, कधी कधी असे पण प्रश्न येतात. 1 ते 10 पर्यंत जर तुम्हाला जर अंकांची बेरीज विचारली संख्यांची, तर ती येते 55. आणि 11 ते 20 जर म्हणलं तर ती येते 155. 21 ते 30 किती येईल? 255. हे संख्यांचा खेळ असतात हे. ठीक आहे, सांगा बरं बेरीज पहा बरं आता. 210. याच्या 2-3 प्रश्न तुमचे तयार झालेत आत्ताच. पहिला प्रश्न 1 ते 100 पर्यंत बेरीज, 1 ते 10 पर्यंत बेरीज किती? 55. 11 ते 20, 21 ते 30, 21 ते 30 जर कोणी म्हणलं तर बेरीज किती येईल? 255. करून पहा. मग काही असा डायरेक्ट प्रश्न येतात की 41 ते 50 किती बेरीज येईल? 455. झालं. किती बेरीज येईल? 455. हे कसं काय व्हायला? कसोटी माहिती का? कसोटी, सॉरी सरासरी माहिती का? सरासरी बेरीज काढायसाठी सरासरी लागत असते. ज्यांनी सगळं केलेलं असेल त्यांना माहिती आहे. हा, सरासरीला कशाने गुणले जाते? एकूण संख्येनं. अहो, याची सरासरी काय येईल? 45.5. बरोबर आहे का? याची सरासरी येईल 45.5. आणि गुणलं कशाने जाईल मॅडम? 10 न. कारण की संख्या किती येतात? 10. म्हणून उत्तर हे येत असते. म्हणून मी तुम्हाला तोंडी सांगायलो, इथून इतक्याची बेरीज एवढी, इथून इतक्याची बेरीज एवढी. इथून इतक्याची सरासरी किती येते? याच्या मधातली संख्या 25 पॉइंट आणि गुणलं जाते 10 न, म्हणून 255 येते. हे काय पाठ नाही केलं म्या. हे पाठचा विषय नाहीये, हे सरासरीतली गोष्ट आहे ती. जाऊ द्या, घ्या पुढं. लय डिटेल मध्ये गेलं. पहिल्या 35 संख्येची बेरीज सांगा म्हणते भाऊ. महा उत्तर झालं, तुमचं उत्तर सांगा. झालं का? 2 नंबरचं उत्तर आहे. पा, पहिली शेवटची बेरीज किती होते? पहिल्या 35 नैसर्गिक संख्येची पहिली किती? 1. शेवटची किती? 35. बेरीज किती होणार आहे? 36. जोड्या किती पडणार आहेत? 17.5. किती? 17.5. एकाला करा दुप्पट, एकाला करा निमपट. इथं झाले 18. इथं किती झाले? 35. परत एकाला करा दुप्पट, एकाला करा निमपट. 630. ठीक आहे, ते गुणाकार सोपं करण्यासाठी आहे. मी डायरेक्ट कसं काढलं? शाबास. 9च्या पटीत. 9च्या पटीवर मी कसं काय गेलो? बेरीज किती झाली? 36. किंवा आणखी एक पट होती, ती सांगा कोणती? 7ची. कारण अरे जोड्या 35च्या जोड्या, 9च्या 7च्या पटीत फक्त एकच ऑप्शन होतं. झालं? ठीक आहे, या प्रकारे हे तर सोडवता येतेच. हे झालं पद्धतीनं. नेक्स्ट पुढे पहा. खालील पैकी कोणती संख्या पूर्णवर्ग आहे? पूर्णवर्ग संख्येच्या 4 अटी असतात. इथं सांगतो मी एका मिनिटात. पहिली अट असते शेवटचा अंक 1 4 9 0 पाहिजे. 0 असतील तर 2च्या पटीत पाहिजे. 5 असेल तर शेवटी 25 आणि अलीकडे नैसर्गिक संख्येचा गुणाकार पाहिजे. आणि चौथी अट काय? पॉइंटची अट येते. पॉइंट नंतरचे घर कसे पाहिजे? 2च्या पटीत. पॉइंट नंतरचे घर इथं किती येतं? 3 नाहीये. इथे येतं 2. हे उत्तर येऊ शकते. इथं 5 येतं, इथे 1 हे. नोट्स मधला जशाल तसा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 2. चलो आगे. हे सांगायची गरज पडू नये. पुन्हा पूर्णवर्ग संख्या सांगायची. आता इथं मी 8 सांगत नाही, इथं तुम्हीच मला उत्तर सांगा. ए बाळा, काही खाल्लं मधातलं तर पाहून ठेव. हा, किती नंबरचं? इथं पण 2 नंबरचं. कारण पॉइंट नंतरचे घर किती पाहिजे सर? 2च्या पट्टीत घर पाहिजेत. इथं घर किती येतं? 3. इथं 1. ऑप्शन वरूनच कटतात उत्तर. चलो आगे देखते हैं. 35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्ये
ने वजाबाकीस भाग दिला असता भागाकाराचं उत्तर काय येते 6 येते. बर आता पहा 5 ऑप्शन पैकी कसं 6 वजा केले तर उत्तर किती येते 29 आणि 29 ले भागत जात नाही. 5 वजा केले तर उत्तर किती येते आणि कशानं भागायचं त्याच संख्येनं त्याच कोणत्या जी वजा केली वजा कोणती केली 5 मग 5 न भागलं तर उत्तर किती आलं 6 आला का भागाकार 6 मग उत्तर काय आहे 5. मागं पुढे ठीक आहे. नेक्स्ट पुढे देखते है आगे देखते है 48 मधून कोणती संख्या वजा करावी सेम प्रश्न म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता उत्तर किती येईल 5. ठीक आहे मला वाटते 8 असाय पाहिजे उत्तर सोपं आहे. 48 मधून काय करा 8 काढा किती राहिले 40 काय वजा केले 8 म्हणून भागता कशानं 8 न उत्तर आलं का 5. हो कशावरून सोडवायचे ऑप्शनवरून. ठीक आहे सगळ्यात जास्तच गोष्टी ऑप्शनवरून सोडवत असतात. पुढील पैकी कोणती मूळ संख्या आहे सोडवायचं असेल तर कोणत्या मूळ संख्या नाहीत ते सांगा. मूळ संख्या कोणती आहे याच्यापेक्षा कोणती नाही 49 नाहीये कारण ती संयुक्त संख्या आहे. कशामुळं भाग जातो भाग जाणारी संख्या संयुक्त संख्या असते. 7 7 49 13 त्रिक 39 ही सुद्धा मूळ नाहीये. ही आहे 23 त्रिक मग उत्तर कोणतं आहे 59 ही काय आहे मुळे. बाकीच्या संख्या कोणत्या येतात संयुक्त संख्या आहेत. ठीक आहे नेक्स्ट खालील पैकी कोणती मूळ संख्या आहे सेम ऍज इट इज. इथं तर पाठच पाहिजे रे 17 सोपं आहे का 17 तर ती पाठच आहे 17 ही 15 3 5 15 ही 13 7 91 ही 13 त्रिक 39. ठीक आहे काही म्हणणं कोणाचं नाही. भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या असतात संयुक्त भाग न जाणाऱ्या कोणत्या असतात मूळ. चलो रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहाल म्हणते. रोमन अंकात 35 पा ध्यानात ठेवा पहिल्यांदा लिहायचे 30 म्हणजे एक्स 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 आणि मग लिहायचे 5 व्ही ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे 25 ही संख्या रोमन लिपीत कशी लिहिसाल 25 लिहायची पहिल्यांदा 20 लिहा 20 कशी लिहिसाल 10 आणि 10 20 आणि 5 एक्स एक्स व्ही. कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी सांगितलं रोमनचं LCDM सांगितलं ना. ठीक आहे नेक्स्ट 77 नंतर क्रमाने येणारी 9वी विषम संख्या लक्षात घ्या कोणती काढायची विषमच काढायची. डायरेक्ट जर काढत असाल तर किती ऍड करसाल 18 डायरेक्ट काढायची असली 18 डायरेक्ट नसेल काढायची तर पहिली काढून घ्या 77 पहिली विषम किती येईल 79 राहिल्या किती 8 बाकी 8 दोन्ही 16 त्याच्यात ऍड करा शेवटचा आकडा 5 आला पाहिजे 95. ओके ठीक आहे शिकवेल हे फक्त पुनरावलोकन चालू आहे. 24च्या पुढची 16वी विषम पाहिजे पहा लक्षात घ्या. पहिली विषम सांगा आपला पद्धत नका सोडू 25 पहिली किती भेटली 25 पहिली भेटली अजून बाकी किती राहिल्या हो 15 ऍड किती करू 30 ऍड करतो 55 शाबास. नेक्स्ट